पहिले षटक घेऊन आदेश तांडेल. खेळपट्टी सराव करू नये विनंती आहे. रोनक तांडेल यायचं आपण स्टेजवरती. रोनक तांडेल. रोनक तांडेल. नवीन चेंडू द्यायचा आहे. हॅलो. जस्ट डेनियम विरुद्ध डेनिम. जस्ट डेनिम विरुद्ध मारिओ ब्रदर्स. सलामीची जोडी कैलाश आणि नितीन. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन आदेश. चला सामना चालू करायचा पंच. पहिला चेंडू सुरेख फटका चौकार. 4 धाव्याने संघाची धावसंख्या चौकाराने ओपन झालेली आहे. आदेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय नंदन करीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आदेशाच्या गोलंदाजीवर. सुरेख खेळ. कैलास मात्रे स्वतः सलामीला आल्यात या स्पर्धेचे करता धरता. मात्र सुरेख चेंडू निर्धाव निघतोय. आदेश मात्र पुढे येऊन मारलाय. इथे मात्र दीपेशाचे सुरक्षित रक्षण आणि धावची संधी आली होती मात्र पंच नापात घोषित करतायत. संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. बिनगडी बाद 9. चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा आदेश. सुरेख हलक्या त्याने खेळून काढला. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा मारायचा होता. टायमिंग होत नाही पण एक धाव काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. ते षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये. बिनगडी बाद 11. दुसरा षटक घेऊन आशिष. या संघाचा आयकॉन खेळाडू. उत्कृष्ट गोलंदाज. आता मात्र वाईट टाकतोय. पंच वाईट घोषित करतायत. अवंदरची एक धाव संघाला मिळेल. संघाची धावसंख्या 12. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौका. चौका संघाची धावसंख्या 16च्या घरात. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत आदेश. क्षेत्ररक्षक कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक वाढवला जातोय. कुठेतरी चांगला कव्हर ड्राईव्ह कैलासच्या बॅटमधून आपण बघितले आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र धावची संधी होती मात्र चांगली रन इन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. संघाची धावसंख्या 17. बिनगडी बाद 17. अवंतर चेंडू. धावसंख्या 18. बिनगडी बाद 18. चालू असलेला सामना. फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. सुरेख फलंदाजी. अवंतर 1+1 अशा 2 धावा मिळतील संघाला. संघाची धावसंख्या 20च्या घरात जाऊन पोहोचतीये. अजून या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत फक्त. पुन्हा एकदा आशिष. 2 चेंडू झालेले आहेत.
आणि बाद होतं पहिला फलंदाज. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय धनु धनेश भोईर. अवांतर चेंडू. धावसंख्या 21. एक गडी बाद 21. आशु गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या अवांतरने वाढली जाते. 22च्या घरात जाऊन पोहोचतीये. अजून काय लय काय सापडत नाही आशु याला. षटकधी 5 वाईट अजूनपर्यंत टाकलेले आहेत. आता मात्र सुरेख फटका तिथे गचाल क्षेत्ररक्षण. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. एक गडी बाद 26. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. आता पुन्हा एकदा तिथे मात्र तिथे सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. अवांतर 1+1. 2 धावेने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 28. एक गडी बाद 28. अजूनही 2 बॉल बाकी या ओव्हरमधील. हलक्या हाताने खेळून काढलाय. एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील गोलंदाज आशु आणि चौकार. धावसंख्या 33. 2 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे. एक गडी बाद 33. म्हणजे पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या दिल्या होत्या आणि या षटकामध्ये विचार केला तर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 21 धावसंख्या त्याची पाहायला भेटते. सुरेख फटका पाहायला भेटतोय. आणि 9 चेंडू 5 धावसंख्या धावसंख्या धावपटू लागतात त्या म्हणजे पण एकदा गोलंदाज तयार टाकतोय फेकतोय फिरकावलं चेंडूला सुरेख क्षेत्ररक्षण इथे मात्र गफलत होऊ शकते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो आधी चेंडू पण एकदा गोलंदाज तयार 9 चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू फेकीवरती एक धावसंख्या 1+1 या 2 धावसंख्या 40 माफ करा धावसंख्या 40. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय ओमकार आणि त्रिफलाची बाद होतोय फलंदाज आणि या षटकात अजून किती चेंडू झाले 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या नौका फलंदाज दादा येत आहेत. पिकाचू तिसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या 40. तिसरे षटक टाकत अजून या षटकात ते 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रहार करावे लागतील मोठे फटके मारावे लागतील चौकार खेचावे लागतील धावसंख्या 40. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकतोय फेकतोय फेकलाय गेलाय त्याने पुश करण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या 40च्या घरात आणि इथे मात्र षटका बाद होते फलंदाज. अलंकारला फलंदाजी कधी येईल ही वाट पाहतोय आम्ही. नौका फलंदाज जातोय तो म्हणजे संगम कडू ऐकॉन
आहे प्रेशर तर असणारच. संगम याच्यावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढे सरसावलाय इथे मात्र बॅटच्या पडत चेंडू आला नाही. धावसंख्या वधारते. धावसंख्या 41 च्या घरात. सुरी कशी गोलंदाजी पाहायला भेटते. कमबॅक करून देतोय. धावसंख्या 41. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. चौकार खेचावे लागतील. शेवटचा चेंडू शिल्लक असू शकतात असं वाटतं. पुष्करच्या चेंडूला सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. या षटकामध्ये फक्त धावसंख्या दिल्या त्या म्हणजे 9 धावसंख्या सरासरी गोलंदाजी पाहायला भेटली. ती म्हणजे ओमकार याची धावसंख्या पाहायला गेलं तर 42 घरात. 18 चेंडू 42. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी. इथे 20 धावसंख्या येणे गरजेचे असेल तर 60 धावसंख्या झाल्या तर मागे ठरू शकतील. धावसंख्या फक्त 41. धावसंख्या 42. चालू करा. नौका गोलंदाज येतोय. दीपेश रोखून ठेवावं लागेल आहे दीपेश याला. गोलंदाजी करताना पहिला चेंडू फेकेल. तोंड देईल पिकाचू आणि इथे मात्र गफलत करतोय हा गोलंदाज. 5 धावसंख्या देतोय. कशाल गोलंदाजी. इथे मात्र चौकार. म्हणजे एक चेंडूवर 9 धावसंख्या देतो दीपेश. धावसंख्या 51. फटका आणि इथे मात्र गफलत करतो शतरक्षक. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 55. 2 चेंडूवर 13 धावसंख्या देतोय हा गोलंदाज. एवढं षटक अंतिम षटक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. तर आद्य शिवाय संघाचा कर्णधार आणि श्रीजा संघाचा कर्णधार लगेच यायचं नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र बाद होते फलंदाज. विपुल भोईर आणि धनेश कडू चला नंतर यायचंय. चेंडू वाईट. धावसंख्या धावसंख्या 57. अजून या षटकातले धावसंख्या 58. अजून या षटकातले 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 58. धनेश कडू आणि विपुल भोईर धावसंख्या यायचंय. 59. आणि शेवटचा चेंडू इथे मात्र प्रहार करा. शेवटचा चौकार खेचावा लागेल. आणि इथे मात्र एक धावसंख्या. आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 60. धावसंख्या 60. 61 धावांचं आव्हान असेल. 60 धावसंख्या काढलेत. तर आद्य शिवाय लायन्स आणि श्रीजा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय आपण. चला जय पाटील टॉस करून घ्या तोपर्यंत. विपुल भोईर लगेच यायचंय. धनेश कडू या. कोण आलाय. दीपक भोईर टॉस साठी आलात. चला बंटी आणि निकी विपुल दोघे नाणेफेकी करण्यासाठी आलेले आहेत.
चला मी स्वप्नील दादा तांडेल यांना विनंती करेन की आपण पुढच्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. स्वप्नील दादा तांडेल. हो. अलंकारचा नवीन बॉल आहे. खेळपट्टीवर सराव करू नये. माफ करा, नवीन चेंडू आहे. चला नाणेफेकी होतीये. आगामी लढत आद्य शिवाय लायन्स विरुद्ध श्रीजा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. कोण जिंकलाय? श्रीजा 11 संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. त्याने आपला निर्णय लगेचच कळवा. धावसंख्या झालेल्या धावफलकावर 60 आणि 61 धावांचं लक्ष ठेवलंय बिपिनदा. पहिली सलामी जोडी येते ती म्हणजे आदेश आणि हर्षल. पहिले षटक प्रत्यातर व्यक्ती पहिला संघाचे पहिले षटक घेऊन आला आहे तो म्हणजे गणेश. 60 धावसंख्येपुढे 61 धावांचं आव्हान असेल. फिरकावला चेंडूला इथे मात्र सुरक्षित रक्षण पाहायला भेटतोय. एक धावसंख्येत व्यक्ती खातं खोलतो संघातून बोलतोय आदेश तांडेल. 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोरबोर्डवर लागले त्या म्हणजे एकच्या घरात धनेश. पहिलं षटक व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय धनेश. गणेश तयार. पुढचा चेंडू आणि इथे मात्र षटका. गणेश तयार. फिरकावला चेंडूला बाद झाला असता हा फलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. 61 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गणेश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. नंतर चेंडू बाद. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ. हॅलो. धावसंख्या 2. चार चेंडू झालेले आहेत. 4. 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज ओमकार. धावसंख्या 2. आता मात्र इनर एज लागतीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. फायनलिस्टच्या क्षेत्रात 4 धावा. 4 धाव्यांनी धावसंख्या 6 वर. धावसंख्या 6. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. 6. सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू अडवतोय तोपर्यंत 7 धावा धावफलकावर लागले जातात. षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7. अजूनही 53 धाव्यांची गरज. निखिल पाटील कर्णधाराच्या भूमिकेत. चला प्रतीक तांडेल. प्रतीक तांडेल आवाज येत असेल तर आपण या समालोचन कक्षामध्ये.
निर्धाव. प्रतीक तांडेल आवाज येत असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. अवांतर चेंडू. 8 धावसंख्या धावफलकावर लागतात. जयेश तांडे. अवांतर चेंडू. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. अजूनही 51 धाव्यांची गरज. बावन्न पाहिजे. 52 पाहिजे. 61चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. टीम का बढ़ता हुआ स्कोर 10 रन. और ये बेहतरीन शॉट. यहाँ पर रनआउट हो चुके ओमकार मात्रे. गलत कॉलिंग. तालमेल की कमी. नए बल्लेबाज आते हुए प्रथमेश. जयेश तांडे. किरण म्हात्रे जेवलेले आहेत. किरण म्हात्रे जेवले. धीर भाकर. ट्विटला काही नव्हता. काला मसा. नए बल्लेबाज यहाँ पर दीपेश पाटिल. भाई. चला जयेश तांडे जरा समोरून बाजू व्हा. इथे प्रेक्षक प्रमुख पाहुणे इथे मॅच बघतायत. त्यांना मॅच बघण्याचा एक इकडे मजा कमी होती तुमची मुलं. अगली गेंद लेकर गेंदबाज प्रशांत. ये गेंद डाली और फिर से एक बार पर जय पाटिल का यहाँ पर व्हाइट बॉल का इशारा. प्रशांत अगली गेंद लेकर इस बार अच्छी गेंद. अंदर आती हुई गेंद. बिंदी गेंद की समाप्ति. यहाँ पर टीम का स्कोर 11 रन. 3 गेंदें आनी बाकी इस ओवर की. और ये फिर से एक बार व्हाइट बॉल का इशारा आता हुआ और वहां पर बल्लेबाज रिव्यू लेते हुए. बैटिंग टीम का रिव्यू स्टंपिंग के लिए. चलिए प्रतीक तांडेल, हमारा आवाज आप तक पहुंच रहा होगा तो आप यहाँ पे आइए. तीन गेंदें हो चुकी है. टीम का स्कोर फिलहाल 12 रन है. चलो फील्डिंग लगाना है. कप्तान से गुजारिश है कि आप अपनी फील्डिंग लगा लीजिए. और यहाँ पे नॉट आउट का इशारा आता हुआ. व्हाइट बॉल का इशारा. नॉट आउट रहेंगे बल्लेबाज. 3 गेंदें हो चुकी है. टीम का स्कोर 12 रन. 3 विकेट खोने के बाद टीम का स्कोर 12 रन. फिर से एक बार बिंदी गेंद की समाप्ति. 4 गेंदों का यहाँ पे खेल हो चुका है इस ओवर में. टीम का स्कोर 12 पर 3. बल्लेबाज आउट हो चुके. इस बार व्हाइट बॉल. खराब गेंदबाजी. थोड़ी दबाव में गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रशांत. और ये बेहतरीन करारा करारा यहाँ पर जवाब. दीपेश के बैट में से आता हुआ चौका. टीम का स्कोर 17 रनों पर. फिर से एक बार वाइड गेंद. टीम का स्कोर 18 रनों पर. तो
इस बार अच्छी गेंद पर यहाँ पे खराब खराब फील्डिंग का मुजाहरा। टीम का स्कोर 4 रन के साथ बढ़ता हुआ टीम का स्कोर जाके पहुंचा है 2 ओवर के खेल समाप्त होने के बाद 22 रन, 3 विकेट खोने के बाद। अब आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 39 रन। चलो ज्यादा टीम मीटिंग ना करिए। फील्डिंग करने वाली टीम के कप्तान से गुजारिश है यहाँ पर, कशमकश कांटे की टक्कर कड़ा मुकाबला, बिग फाईट. चला पंचांना विनंती आहे, स्पर्धा ही मोठी आहे, आपण खेळपट्टीवर कोणत्याच प्रकारचा सराव करू नये. स्पर्धेचा दर्जा कमी करू नका. स्पर्धा ही लाईव्ह आहे. टीम का स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन. नई गेंद बाद आशीष और ये बिग हिट, ये गेंद 12 रनों का यहाँ पे ये शॉट था. नहीं वो कल के मैच की तैयारी कर रहे थे, तलोजा में नाइट है ना, उसकी तैयारी कर रहे थे वो. चलो अमरदादा भोईर आप भी आना है ऊपर. और यहाँ पे इम्पैक्ट प्लेयर लिया है, यहाँ पर हमेशा आ चुके हैं इम्पैक्ट प्लेयर के रूप में लेफ्ट हैंड बल्लेबाज. टीम का स्कोर 4 विकेट खोने के बाद 22 रन. आने वाली 11 गेंद और 39 रनों की जरूरत. और ये बढ़िया शॉट आते ही अपने बाजों की ताकत दिखाते हुए हमें विनोद दादा भोईर, क्रिकेट का बड़ा नाम, घुंघराले बालों के एक खिलाड़ी. नीलेश मात्रे, हमें टीम का स्कोर 26 रन, 4 विकेट खोने के बाद. और ये अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग और यहाँ पे नॉट आउट का इशारा. 1 रनों के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा है 27 रनों पर. और यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दिपेश, टीम का स्कोर 28 रनों पर जाके पहुंचा है. और यहाँ पे खराब कॉलिंग. दीपेश पाटिल यहाँ पे रनआउट हो चुके हैं, उनकी जगह भरने नए बल्लेबाज आ रहे हैं. प्रथमेश. अब समीकरण थोड़ा सा मुश्किल बनता हुआ. टीम का स्कोर 3 ओवर के समाप्ति के बाद 28 रन. अब आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की जरूरत. विपिन दा एक और इसके बाद हम आवाज सुनेंगे विपिन दादा मत्री. 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. 7 चेंडू 33 धावा. भिरकावला चेंडूला आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. गफलत करतोय पिकाचू आणि संगम कडू. पाच चेंडू आणि 29 धावा. भिरकावल्या चेंडूला आणि चौकार. 4 चेंडू आणि 25 धावा अजून जिंकण्यासाठी. 4 चेंडू 25 धावा. भिरकावल्या चेंडूला आणि इथे मात्र चौकार. 3 चेंडू आणि 21 धावा अजूनही. 3 चेंडू 21 धावा.
3 चेंडू 21 धावा. दोन चेंडू 20 धावा. एक चेंडू आणि 16 धावा अजूनही. एक चेंडू 16 धावा. सात चेंडूवर 33 धावसंख्या आवश्यकता होती. असं वाटलं होतं की आयकॉन प्लेयर संगमकडून ही जबाबदारी घेईल, पण संगमकडून जबाबदारी घेतली नाही आणि भूषण दादाकडे जबाबदारी दिली होती आणि सुरेख खेळ पाहायला भेटला. Man, the match goes to